हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन आय एस. अंडरकरंटच्या सिरीजमध्ये आज आपण 32nd लेक्चर पाहतो आहे. तर GS3चा जो पेपर आहे त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी यातले आपण अंडरकरंटमध्ये जे काही करंट अफेअर्सचे बीट असतात ते आपण इथे डिस्कस करत असतो. ठीक आहे, तर त्याच्या आधी आपण सिलेबस पाहूया. आणि आजचा जो काही आपला टॉपिक आहे तो पूर्ण सायन्सशी रिलेटेड आहे आणि एन्व्हायरमेंटवरती त्या टेक्नॉलॉजीचा काय इम्पॅक्ट आहे, ठीक आहे, म्हणजे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय आहे तो आपण पाहणार आहोत. तर India's first indigenously built hydrogen fuel cell by CSIR KPIT launched in पुणे. ठीक आहे, तर आपण पाहतोय की क्लायमेट चेंज आणि त्याच्या कॉन्ट्रीब्युशन्सकडे आपण खूप जास्त भर देतोय. ठीक आहे, तर सायन्सनी डेव्हलप केलेली काय टेक्नॉलॉजी आहे, दॅट इज सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा अचीवमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंडिजनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी. तर या बीटमध्ये आपला जो काही आजचा टॉपिक आहे तो इन्क्लूड होईल. त्यानंतर कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. तर कन्झर्वेशनमध्ये पूर्ण बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन आणि त्याच्यासाठी घेतलेले जे काही स्टेप्स असतात ते, प्लस एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन. म्हणजे आपण आत्ता जो टॉपिक डिस्कस करतोय तर त्याच्यामध्ये आपण हायड्रोजन फ्यूल सेल हा डिझाईन केलेला आहे आणि त्याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट्स नेचरवरती किंवा एन्व्हायरमेंटवरती काय आहेत, ही पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट क्रिएट करायचे किंवा पोल्युशन जे आहे किंवा आत्ता ज्या प्रमाणात आपण पोल्युशन करत आहोत तर ते रेड्यूस करायचं आहे. तर एन्व्हायरमेंटल पोल्युशन आणि डिग्रेडेशन या टॉपिकच्या अंडर आपण याला डिस्कस करणार आहोत. तर ते बघा की इंडियाज फर्स्ट इंडिजिनियसली डेव्हलप हायड्रोजन फ्यूल सेल बस. तर ही आहे हायड्रोजन फ्यूल सेल बस जी डिझाईन केली आहे. त्याच्यानंतर की डेव्हलप बाय काउन्सिल ऑफ सायंटिफिक रिसर्च, सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, दॅट इज CSIR अँड प्रायव्हेट फर्म KPIT लिमिटेड विच वॉज शोकेस्ड इन पुणे. ठीक आहे, तर याचं टेस्टिंग आणि शोकेसिंग जे आहे ते पुणेमध्ये केलं होतं. CSIRनी हे काय केलेलं आहे, इथे डेव्हलप केलेलं आहे. तर इनोव्हेशन, आता जे इनोव्हेशन झालेलं आहे दॅट इज हायड्रोजन फ्यूल सेल आपण म्हणतो, तर त्याचं सिग्निफिकन्स काय आहे किंवा आपण त्याचं डिझायनिंग जे केलेलं आहे त्याच्यासाठी आपण व्हॉट इज द सिग्निफिकन्स. तर हायड्रोजन विजन इज इम्पॉर्टंट फॉर इंडिया टू एन्श्युअर आत्मनिर्भर मीन्स ऑफ अफोर्डेबल अँड ॲसेसेबल क्लीन एनर्जी. तर आपण पाहतोय की सध्या फॉसल फ्युल्सचं जे काही आपला वापर आहे तर तो आपण काय करतोय, मिनिमाइज करण्याकडे जास्त भर देतोय आणि आपण आत्मनिर्भर म्हणजे प्रत्येक सेक्टरमध्ये आपण आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करतोय. तर एनर्जी सेक्टरमध्ये जे आहे या आत्मनिर्भर स्कीममध्ये किंवा आपण म्हणू की स्वतः आत्मनिर्भर होण्यासाठी अफोर्डेबल आणि ॲक्सेसेबल एक क्लीन एनर्जीचा हा काय आहे एक सिग्निफिकन्स आहे. त्यानंतर मीटिंग क्लायमेट चेंज गोल्स अँड क्रिएटिंग न्यू एंटरप्रेनर्स अँड जॉब्स. तर इथे आहे की एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार आहे. त्याच्यानंतर काय की क्लायमेट चेंजसाठी आपण जे काही गोल्स किंवा टार्गेट सेट केलेलं आहे 2030पर्यंत आपण जे काही टार्गेट सेट केलेले आहेत की आपण फॉसल फ्युल्सवरून आपण काय करणार आहेत की 50% जे काही आपलं एनर्जी रिक्वायरमेंट आहे ते आपण रिन्युएबल एनर्जीकडनं घेणार आहोत. सो दिस इज वन ऑफ द टार्गेट दॅट इज सेट टिल 2030. तर अशाच क्लायमेट चेंजचे आणखीन गोल्स आणि टार्गेट जे सेट केले त्याच्याकडे आपण मूव्ह ऑन होतोय. त्यानंतर ग्रीन हायड्रोजन इज अन एक्सलंट क्लीन एनर्जी वेक्टर दॅट एनेबल्स द डीप डिकार्बोनायझेशन ऑफ डिफिकल्ट टू अबेट इमिशन्स फ्रॉम रिफायनिंग इंडस्ट्रीज. तर आपल्याला माहिती एअर पोल्युशनमध्ये सगळ्यात जास्त जे काही कॉन्ट्रीब्यूट करतात ते इंडस्ट्रीज, दॅट इज मोठ्या फार्मास्युटिकल किंवा फर्टिलायझर्स, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज आहेत. तर त्यांचं सगळ्यात जास्त इमिशन्सद्वारे ते काय करतात, हार्मफुल पोल्युशन्स क्रिएट करतात. तर अशाच पोल्युशन्सला कमी करण्यासाठी किंवा कप करण्यासाठी इथे काय आहे डिकार्बोनायझेशनची जी काही मेथड आहे तर त्याला एक गुड टेक्नॉलॉजी म्हणून या हायड्रोजन फ्यूल सेलला आपल्याला पाहता येईल. तर या डिकार्बोनायझेशन किंवा कार्बोनायझेशन जे आहे ते कुठल्या इंडस्ट्रीज क्रिएट करतात, दॅट इज फर्टिलायझर इंडस्ट्री, स्टील इंडस्ट्री, सिमेंट इंडस्ट्री अँड ऑल्सो फ्रॉम द हेवी कमर्शियल ट्रान्सपोर्टेशन सेक्टर. तर ट्रान्सपोर्टेशनमध्ये तर आपण बघतो की किती साऱ्या व्हेकल्स आहेत ज्या वेगवेगळ्या टाईपचे फ्यूम्स आणि गॅसेस इमिट करतात, जेणेकरून की एअर पोल्युशनमध्ये काय होतं आणखीन भर किंवा आणखीन वाढ होत चाललेली आहे. ठीक आहे, इंडिया कॅन ट्रान्झिशन फ्रॉम बिंग अ नेट इम्पोर्टर ऑफ फॉसल फ्यूल एनर्जी बिकमिंग नेट एक्सपोर्टर ऑफ द क्लीन हायड्रोजन एनर्जी. तर दिस इज वन ऑफ द गुड थिंग दॅट वी कॅन बिकम फ्रॉम इम्पोर्टर टू एक्सपोर्टर. ठीक आहे, म्हणजे आपण इम्पोर्टरपासून नेट इम्पोर्टर ऑफ फॉसल एनर्जीपासून आपण काय करू शकतो, एक्सपोर्टर होऊ शकतो. कशाचे, क्लीन हायड्रोजन एनर्जीचे. ठीक आहे, दिस इज वन ऑफ द टार्गेट्स.
त्यानंतर की फ्यूल सेल व्हेकल गिव्ह झिरो ग्रीन हाऊस गॅस इमिशन्स. तर झिरो ग्रीन हाऊस इमिशन म्हणजे आपण खूप वी कॅन अचीव मच मोर थिंग्स फ्रॉम दिस, की जे काही ग्रीन हाऊस गॅस आहेत किंवा ग्रीन हाऊस गॅसेस जे डायरेक्टली ग्लोबल वॉर्मिंगला कॉन्ट्रीब्यूट करतात, तर तेच जर इमिट नाही झाले, ठीक आहे, तर याचा खूप जास्त बेनिफिट आहे. त्यानंतर मोरओव्हर देअर इज अ ऑपरेशनल कॉस्ट इन रुपीज पर किलोमीटर इज लोअर दॅन द डिझेल पॉवर्ड व्हेकल्स. म्हणजे डिझेलला किंवा पेट्रोलला आपण जे काही पैसे जास्त लागतात पर किलोमीटरमध्ये, तर त्याच्या कितीतरी कमी पटीनं याला काय आहे, खर्च आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रोव्हाइड इंडियन ग्लोबल लिडरशिप इन हायड्रोजन स्पेस बाय बिकमिंग अ लार्ज ग्रीन हायड्रोजन प्रोड्युसर अँड सप्लायर फॉर इक्विप्टिंग अ ग्रीन हायड्रोजन. तर आपण प्रोड्युसर सप्लायर ग्लोबल लिडरशिपमध्ये आपण काय करू शकतो, इथे हायड्रोजन फ्यूल सेलचे वी कॅन बिकम प्रोड्युसर ॲज वेल ॲज सप्लायर इन द ग्लोब. ठीक आहे. हायड्रोजन फ्यूल सेलबद्दल थोडं बघूया की हायड्रोजन फ्यूल सेल जो आपण डेव्हलप केलेला आहे, तर तो नेमका आहे काय आणि कसा वर्क करतो. तर इलेक्ट्रोकेमिकल डिव्हाइस आहे दॅट कन्वर्ट्स हायड्रोजन इंटू इलेक्ट्रिक एनर्जी. तर आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या एनर्जीज ज्या आहेत, ठीक आहे, त्या एनर्जी काय राहतात, फक्त एनर्जीचा फॉर्म चेंज होतो, पण एनर्जी जी आहे युनिव्हर्सची ती कॉन्स्टंट राहते. ठीक आहे. तर थर्मोडायनॅमिक्सचं प्रिन्सिपलच आहे दॅट इज की तर या हायड्रोजन सेलमध्ये काय होतं की हायड्रोजनची जी काही एनर्जी आहे दॅट कन्वर्ट्स हायड्रोजन एनर्जी दॅट इज हायड्रोजन इंटू इलेक्ट्रिक एनर्जी. त्यानंतर फ्यूल सेल्स वर्किंग इन द सिमिलर मॅनर टू कन्व्हेन्शनल बॅटरीज फाउंड इन इलेक्ट्रिक व्हेकल्स. तर ही जी काही बॅटरी आहे ती सेम मॅनरमध्ये वर्क करते जी की आपल्या कन्व्हेन्शनल बॅटरीज आहेत. तर कन्व्हेन्शनल बॅटरी म्हणजे लेड ॲसिड बॅटरी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सोडियम आयन बॅटरीज आहेत. तर या बॅटरीज ज्या पद्धतीने काम करतात, तर सेम वे याच पद्धतीने ही बॅटरी काम करते, पण इन इलेक्ट्रिक व्हेकल्स, बट दे डू नॉट रन आउट ऑफ चार्ज ॲट दे डू नॉट नीड टू बी रिचार्ज्ड विथ इलेक्ट्रिसिटी. तर इथे इलेक्ट्रिसिटीचा न वापर करता यांचं चार्जिंग होत आहे, त्यामुळे इलेक्ट्रिसिटीवरती काय आहे, त्या डिपेंड नाही आहेत आणि यांना सारखं रिचार्ज करायची सुद्धा काय आहे किंवा चार्ज करायची सुद्धा गरज नाही आहे. त्यानंतर कंटिन्यू टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी ॲज लॉंग ॲज दे आर विथ द सप्लाय ऑफ हायड्रोजन. तर जोपर्यंत की यांचा हायड्रोजनचा सप्लाय हा कंटिन्युअस आहे तोपर्यंत हे अनइंटरप्टेडली काय करू शकतात, इथे इलेक्ट्रिसिटी जी आहे ती प्रोड्यूस करू शकतात. दॅट इज हायड्रोजन जो आहे तो इलेक्ट्रिसिटीच्या फॉर्ममध्ये इथे कन्वर्ट होऊ शकतो. तर ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा, की दे प्रोड्यूस नो टेल पाईप इमिशन्स अँड ओनली इमिट वॉटर अँड वॉर्म एअर. तर जे काही इमिशन्स आपण बघतो, ठीक आहे, टेल पाईप इमिशन्स म्हणजे की जे इमिशन्स आपल्या ऑटोमोबाईल्स किंवा आपण व्हेकल्स जे आहेत ते इमिट करतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे गॅसेस असतात, हार्मफुल गॅसेस किंवा पार्टिक्युलेट मॅटर पण असतो, तर ते सगळे इमिशन्स आहेत या सेलमधनं, दॅट इज हायड्रोजन फ्यूल सेलमधनं इमिट होत नाहीत. त्यामुळे इट इज वन ऑफ द बेस्ट थिंग. आणि याचे इमिशन्स फक्त काय आहेत, वॉटर वेपर किंवा अँड वॉर्म एअर. तर वॉटर वेपर आणि वॉर्म एअर हेच याचे इमिशन्स आहेत. त्यानंतर दे आर मोर एफिशियंट दॅन इंटरनल कंबशन इंजिन व्हेकल्स. तर इंटरनल कंबशन इंजिनमध्ये जे काही व्हेकल्समध्ये जे काही इंटरनल कंबशन इंजिन वापरलं जातं, तर त्याच्यापेक्षा हे काय आहेत, खूप बेनिफिशियल आहेत. त्यानंतर दे हॅव एन ॲडव्हान्टेज ओव्हर बॅटरी पॉवर्ड EVs इन द टर्म ऑफ रिफ्युलिंग टाईम. तर जे आपण इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये ज्या बॅटरीज वापरतो त्यांना सतत चार्ज करावं लागतं. तर त्या दृष्टिकोनातनं यांना काय आहे की जोपर्यंत हायड्रोजनचा कंटिन्युअस सप्लाय आहे तोपर्यंत या कंटिन्युअसली रन होणार आहेत, म्हणजे यांना सतत रिचार्ज करायची काय आहे, गरज नाही आहे इथे. त्यानंतर हायड्रोजन कॅन बी रिफिल्ड इन द फ्यूल सेल व्हेकल in the matter of minutes nearly as fast as internal combustion engine can be refilled with fossil fuels. तर फक्त हायड्रोजनचा सप्लाय जर आपण कंटिन्युअसली ठेवला आणि तो काय आहे की विदिन फ्यू मिनिट्स आपण त्याला रिफिल करू शकतो हायड्रोजनचा सप्लाय, आणि मग ती बॅटरी काय आहे कंटिन्युअसली रन करते, त्यांना चार्ज करायची गरज नाही, जसं की आपण जे इंटरनल कंबशन इंजिन्समध्ये बॅटरीला सतत चार्ज करावं लागतं त्या पद्धतीने. त्यानंतर हायलाईट्स काय आहेत की डेव्हलप बाय आपण पाहिलं की CSIRने डेव्हलप केलेलं आहे. त्यानंतर इंडियन मल्टीनॅशनल कोऑपरेशन इन ट्यून विथ द नॅशनल हायड्रोजन एनर्जी मिशन. तर हे नॅशनल हायड्रोजन एनर्जी मिशन जे आहे आपण 2021-22च्या बजेटमध्ये डिक्लेअर केलं होतं, तर त्याच अनुषंगाने हे काय केलेलं आहे, हा प्रोजेक्ट पुढे घेतलेला आहे. त्यानंतर द मोस्ट एन्व्हायरमेंट फ्रेंडली मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन. तर आपण पाहिलं की ग्रीन हाऊस गॅसेस आणि जे काही एअर पोल्युशन आहे ते मोस्टली काय आहे की जे काही वोन आउट
व्हेकल्स आहे किंवा जुन्या झालेल्या व्हेकल्स ऑटोमोबाईल्स आहेत, तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला पार्टिक्युलेट मॅटर प्लस जे काही पोल्युटेड गॅसेस आहेत, ठीक आहे, तर जे आपण त्यांना ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतो, त्याच्याने काय होतं आहे की ओझोन जो काही आहे तो डिप्लीट तर होतच आहे, प्लस अर्थचं टेम्परेचर वाढतं म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, ठीक आहे. त्याच्यानंतर की ग्राउंड ओझोन जो आहे तो फॉर्म करत आहे, त्याच्यामुळे काय होते की जे काही हेल्थ कॉज आहेत दॅट इज रेस्पिरेटरी डिसीजेसवरती जास्तीत जास्त इथे परिणाम होत आहे किंवा रेस्पिरेशनचा जो काही रेस्पिरेशनचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते इथे इन्क्रीज होत आहेत. तर अशा पद्धतीने पाहिलं तर हे काही एन्व्हायरमेंट फ्रेंडली ट्रान्सपोर्टेशनची एक मेथड आहे. त्यानंतर हाय एफिशियन्सी ऑफ फ्यूल सेल व्हेकल्स एन्श्योर लोअर ऑपरेशनल कॉस्ट पर किलोमीटर दॅन द डिझेल पावर्ड व्हेकल्स. तर आपल्याला माहिती आहे की जे आपण पेट्रोलचा आणि डिझेलचा खर्च करतो तर त्याच्या कितीतरी कमी पट याला पैसे लागणार आहेत, ठीक आहे. त्यामुळे आपण याला काय म्हणू शकतो, पॉकेट फ्रेंडली किंवा आपण याला म्हणू शकतो की बजेट फ्रेंडली ही जी काही टेक्नॉलॉजी आहे. त्यानंतर नॅशनल हायड्रोजन एनर्जी मिशन काय आहे, तर नॅशनल हायड्रोजन एनर्जी मिशनमध्ये 21-22च्या बजेटमध्ये हे अनाऊन्स केलं होतं, दॅट इज नॅशनल हायड्रोजन एनर्जी मिशन ड्रॉ अप अँड रोड मॅप फॉर यूजिंग हायड्रोजन ॲज अन एनर्जी सोर्स. तर हायड्रोजन हा एक एलिमेंट आहे जो नेचरमध्ये अबंडंटली आहे किंवा खूप जास्त प्रमाणात आहे, तर त्याचाच वापर करून आपण काय करू शकतो, एनर्जी सेक्टरकडे एक नवीन एनर्जी सेक्टरला एक नवीन दिशा देऊ शकतो. त्याच्यासाठी काय आहे की नॅशनल हायड्रोजन एनर्जी मिशन जे आहे ते 21-22च्या बजेटमध्ये आपण इथे अनाऊन्स केलं होतं. त्यानंतर कॅपिटलाइज वन ऑफ द मोस्ट अबंडंट एलिमेंट्स ऑन द अर्थ फॉर क्लीन अल्टरनेटिव्ह फ्यूल ऑप्शन. तर आपल्याकडे फ्यूल ऑप्शन्स खूप आहेत, जसं की फॉसल फ्यूल्स आहेत, त्यानंतर रिन्युएबल एनर्जीज आहेत, पण आपण काय करतो आहे की हा जो काही एलिमेंट आहे जो अबंडंटली प्रेझेंट आहे नेचरमध्ये, तर त्याचाच वापर करून काय करतो आहे ॲज अन अल्टरनेटिव्ह इको फ्रेंडली फ्यूल म्हणून आपण याचा वापर करतो आहे. त्यानंतर इन्फायनाईट इनिशिएटिव्ह हॅज अन पोटेन्शियल फॉर ट्रान्सफॉर्मिंग ट्रान्सपोर्टेशन. तर ट्रान्सपोर्टेशनची किंवा जी इंडस्ट्री आहे किंवा एनर्जी इंडस्ट्री जी आहे तिला पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करण्याची पोटेन्शियल जी आहे या मिशनमध्ये आहे. त्यानंतर फोकस ऑन जनरेशन ऑफ हायड्रोजन फ्रॉम ग्रीन पॉवर रिसोर्सेस. तर जे काही ग्रीन पॉवर रिसोर्सेस आहेत त्याच्यापासून हायड्रोजन कसा एक्स्ट्रॅक्ट केला जाईल किंवा हायड्रोजन कसा प्रोड्यूस केला जाईल, तर याची जी काही मेथड आहे ती डेव्हलप केली जाते. त्यानंतर इंडियाज ग्रोईंग रिन्युएबल कॅपॅसिटी विथ हायड्रोजन इकॉनॉमी. तर हायड्रोजन इकॉनॉमीकडे जास्तीत जास्त काय दिलेलं आहे, इथे लक्ष दिलेलं आहे, कारण आपल्याला या मिशनचा काय करायचं आहे, अकम्प्लिशमेंट करायचं आहे. त्यानंतर हेल्प इंडिया इन अचीविंग इट्स इमिशन गोल्स अंडर द पॅरिस ॲग्रीमेंट. तर आपण पाहिलं की पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये आपण जे काही कमिटमेंट केलं होतं की वी आर गोइंग टू आपलं जे काही कार्बन फुटप्रिंट आहे ते आपण कमी करणार आहोत. त्यानंतर स्टॉकहोम कन्व्हेन्शनमध्ये सुद्धा आपण सिग्नेटरी मेंबर आहोत, ठीक आहे, वी आर रॅटिफाईड मेंबर. तिथे सुद्धा आपण सांगितलं की जे काही POPs आहेत दॅट इज पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटेड्स, जे आपण काय म्हणतो की या व्हेकल इमिशन्समधनं किंवा आपण डे टू डे लाईफमध्ये जे काही सबस्टन्सेस यूज करतो त्यातनं आपण इमिट करतो, तर या सगळ्यांसाठी आपण काय करणार आहोत की आपल्या पद्धतीने यांचा वापर किंवा यांचं जे काही इमिशन्स आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तसंच पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा आपण पॅरिस ॲग्रीमेंटचा जो काही गोल आहे तो अचीव करण्याचा इथे एक बेस्ट चान्स आहे. त्यानंतर ऑल्सो रिड्यूस इम्पोर्ट डिपेंडन्सी ऑन फॉसल फ्यूल्स. तर फॉसल फ्यूल्सवरती अजूनही आज आपण डिपेंड आहोत, त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या देशांकडनं इम्पोर्ट करतो, तर ती डिपेंडन्सीसुद्धा इथे काय होणार आहे, कमी होणार आहे. त्यानंतर ग्रीन हायड्रोजन इज प्रोड्यूस्ड. तर ग्रीन हायड्रोजन कसा प्रोड्यूस केला जातो, इज प्रोड्यूस बाय स्प्लिटिंग वॉटर इन टू हायड्रोजन अँड ऑक्सिजन युझिंग इलेक्ट्रोलाइज्ड पॉवर्ड बाय रिन्युएबल सोर्सेस सच ॲज विंड आणि सोलार. तर आपल्याला माहिती आहे की वॉटर जे आहे दॅट इज H2O, तर याला स्प्लिट करून हायड्रोजन आणि ऑक्सिजन जे आहे ते वेगवेगळं केलं जातं, दॅट इज हायड्रोजन आणि ऑक्सिजनला वेगळं केलं जातं आणि हा हायड्रोजन जो आहे तो परत पुढे यूज केला जातो. तर जे इलेक्ट्रिसिटी लागतं यांच्या स्प्लिटिंगसाठी, तर ती इलेक्ट्रिसिटी जी आपण वापरणार आहोत किंवा जनरेट करणार आहोत तर ती कशी आहे, विंड किंवा जे एनर्जी सोर्सेस आहेत सोलार किंवा विंड या एनर्जी सोर्सेसपासून प्रोड्यूस झालेलीच इलेक्ट्रिसिटी आपण तिथे वापरणार आहोत. त्यानंतर फ्यूल इज कन्सिडर्ड ॲज गेम चेंजर फॉर एनर्जी सिक्युरिटी ऑफ इंडिया. तर एनर्जी सिक्युरिटी किंवा एनर्जीच्या सेक्टरमध्ये हे जे काही फ्यूल आहे दॅट इज ग्रीन हायड्रोजन हे एक गेम चेंजर म्हणून ॲक्ट होणार आहे. त्यानंतर विच इम्पोर्ट्स 85 ऑफ इट्स ऑइल अँड 53 ऑफ इट गॅस रिक्वायरमेंट्स.
तर आजसुद्धा आपण 85% जे काही आपलं ऑइल आहे दॅट इज फॉसल फ्युल्स बेस्ड, तर ते आज आपण इम्पोर्ट करतो. आणि जे काही गॅसेस आहेत आपल्याला लागणारे दॅट इज 53%सुद्धा आपण इम्पोर्ट करतो आहे. तर हे जे रिक्वायरमेंट्स आहेत ते रिक्वायरमेंट्स कुठेतरी आता काय होणार आहेत, कमी होणार आहेत. कारण आपण काय करणार आहोत की आपली टेक्नॉलॉजी डेव्हलप करून आपल्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या फुलफिल करणार आहोत. त्यानंतर सिग्निफिकन्स काय आहे, vital for India to meet its nationally determined contribution targets and ensure regional and national energy security and access and availability. तर जेव्हा आपण आपल्या गरजा स्वतः भागू तेव्हा आपले टार्गेट्स पण कंप्लीट होतील, त्याच्यानंतर आपली डिपेंडन्सी कमी होणार आहे, प्लस आपले जे काही नॅशनल डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन्स आहेत तर त्याच्यासुद्धा आपण काय करणार आहोत, फुलफिलमेंटकडे जाणार आहोत. त्यानंतर ॲक्ट ॲज अन एनर्जी स्टोरेज ऑप्शन which would be essential to meet intermittence of the renewable energy in the future. तर जे काही फ्युचर रिक्वायरमेंट आहे आपल्या एनर्जीचं तर ते सुद्धा आपण इथे फुलफिल करणार आहोत. त्यानंतर पोटेन्शियल वुड बी की रिन्युएबल टार्गेट इन सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर. तर सपोर्टिंग म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याचे जे काही पुढे आपण नवीन प्रोजेक्ट्स इम्प्लिमेंट करू तर त्याच्यामध्ये लागणारी जी काही एनर्जी आहे तर त्याच्यासाठी सुद्धा याचा काय आहे, एक मोठा रोल आहे. तर दुसरे कुठले मेथड्स आहेत जेणेकरून की आपण आपण म्हणतो की रिन्युएबल एनर्जी वापरून किंवा हायड्रोजन फ्यूल सेल वापरून अशाच अल्टरनेटिव्ज वापरून आपण काय करणार आहोत की फॉसल फ्यूलवरची डिपेंडन्सी कमी करणार आहोत, अल्टिमेटली पोल्युशनमध्ये आपण कमी कॉन्ट्रीब्यूट करणार आहोत. तर ते मेथड्स आहेत फेम, दॅट इज आपण पाहिलं होतं फास्टर अडॅप्टेशन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल स्कीम. तर याच्यामध्ये जे काही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे त्याला सबसिडीज आणि प्रोत्साहन दिलेलं आहे. त्याच्यानंतर ग्रीन हायड्रोजन फ्यूल सेल इलेक्ट्रिक व्हेकल्स दॅट इज टोयोटा कंपनी याच्यात आहे. त्यानंतर EV30 दॅट इज इलेक्ट्रिक व्हेकल्स 30% टू 2030पर्यंत जे काही कॅम्पेन आहे ते. त्यानंतर रोडमॅप फॉर इथेनॉल ब्लेंडिंग इन इंडिया बाय 2025. तर आधी इथेनॉल ब्लेंडिंग 10% होतं, त्यावरून आपण 20%कडे गेलेलो आहोत, दॅट इज 2025पर्यंत ते अचीव्ह करायचं आहे. आणि अमेंडमेंट्स टू द नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युल्स 2018. तर बायोफ्युल्सचा जास्तीत जास्त वापर, त्यानंतर बायोफ्युल्सचा जे काही प्रोडक्शन आहे त्याच्यासाठी आपण कुठले क्रॉप्स घेतले पाहिजेत आणि त्याचं प्रोडक्शन कसं वाढवलं पाहिजे. तर या पॉलिसीमध्ये जे काही अमेंडमेंट्स झालेले आहेत तर त्याच्यासाठी आपण काय करतो आहे किंवा बायोफ्युल्स प्रोडक्शनसाठी व्हॉट आर वी डुईंग. तर हे जे काही इनिशिएटिव्ज आहेत ते सुद्धा काय करतात की या टेक्नॉलॉजीसोबत कॉन्ट्रीब्यूट करतात ग्रीन एनर्जीमध्ये. तर या लेक्चरमध्ये आपण ग्रीन एनर्जी दॅट इज हायड्रोजन फ्यूल सेलबद्दल पाहिलं आणि दुसऱ्या टेक्नॉलॉजी जे आपल्याला काय करणार आहेत की फॉसल फ्यूलची डिपेंडन्सी कमी करून आपल्याला आपलं जे काही नॅशनल डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन्स आहेत आणि पोल्युशन कमी करण्यासाठी काय काय टार्गेट्स आपण काय काय स्टेप्स आपण घेतो आहे हे इथे आपण पाहिलं. तर या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. नेक्स्ट लेक्चर घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.